उपस्थितीने झाला हा सोहळा खरोखर साकार. तुमच्या उपस्थितीने झाला हा सोहळा खरोखर साकार. आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख डॉक्टर अशोक नगरकर सर, माननीय श्री विश्वनाथन नायर सर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून योग्य मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर शमा मॅम, उपमुख्याध्यापिका दीपा मॅम यांच्या मार्गदर्शनामुळे आजचा आमचा कार्यक्रम एकदम यशस्वीरित्या पार पडलेला आहे, त्यामुळे त्यांचे देखील खूप खूप आभार. तसेच सर्व शिक्षक यांचे विशेष आभार, ज्यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी योग्य दिशा दिली. आपल्या उत्साही विद्यार्थ्यांचे देखील मनापासून कौतुक करते. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झालेला आहे. त्याचप्रमाणे ॲडमिन डिपार्टमेंट, आर्ट डिपार्टमेंट, NCC कॅडेट्स व सर्व शिक्षक यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे आवडते आंटी अंकल यांचे सुद्धा मला विशेष आभार मानायला नक्कीच आवडते, कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग हा आमच्यासाठी खूप मोलाचा असतो, त्यामुळे त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. विद्यार्थ्यांना आता तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे, हो की नाही? सगळे आनंदी आहात ना? काय करायचं या सुट्टीमध्ये? चला आपण काहीतरी नवीन संकल्प करूया ह्या सुट्टीमध्ये. वाचनाचा छंद जोपासूया, हो की नाही? आजकाल वाचन खूप कमी झालेलं दिसतंय. आपण मोबाईलचा वापर जास्त करतोय, पुस्तकांना बाजूला ठेवतोय. त्या सुट्टीमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करूया. मी सगळ्यांना आवर्जून विनंती करते की काही पुस्तकांची मी नावं तुम्हाला सुचवते, त्यांचं आवर्जून वाचन करावं तुम्ही. जसं की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेली काही पुस्तके आहेत, जसे माझी जन्मठेप, 1857चे स्वातंत्र्य समर, हिंदुत्व, काळे पाणी, सावरकरांची पत्रे. त्यांच्या साहित्यातून अत्यंत प्रखर राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे श्रीमान योगी हे प्रख्यात लेखक रणजित देसाई यांनी लिहिलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित लोकप्रिय अशी कादंबरी आहे, त्याचे वाचन तुम्ही नक्की करावं. छावा, लेखक शिवाजी सावंत यांनी लिहिलेली छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आणि त्यांच्या पराक्रमावर आधारित कादंबरी आहे. मुलांनो, सगळ्यांनी वाचन छंद जोपासा आणि मला खात्री आहे की नक्कीच हे वाचन तुमच्यासाठी प्रेरणादायक ठरेल. तर जसं सरांनी तुमच्यासोबत काहीतरी संकल्प करून ठरवायला सांगितले आहे की तुम्ही संशोधनाच्या प्रती तुमची आवड निर्माण करा, त्याचप्रमाणे मलाही सगळ्यांना सांगायला आवडेल की ह्या सुट्टीचा वापर करा, योग्य प्रकारे वाचन करा. विविध पुस्तकांचा वाचन केल्यामुळे तुम्हाला नक्कीच नवी दिशा मिळेल. त्यामुळे इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि मान्यवरांचे मी आभार व्यक्त करते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.